लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीत मतदान सुरू असताना 5 वाजेदरम्यान शहरातील स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांच्या निवासस्थानी काही तरुण मतदारांना पैशाचे आमिष दाखवून गर्दी केली असल्याचे भरारी पथकाला माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा मारण्यात आला असता काही तरुण त्या ठिकाणाहून पसार झाले। तर या बंगल्याची भरारी पथक पोलीस अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन करत तब्बल 7 तास रात्री 1 वाजेपर्यंत तपासणी केली असता या पथकातील अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे काही आढळले नसल्याने अधिकाऱ्यांना हात हलवत रिकाम्या हाताने जाण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याचं दिसून आलंय। काल सोमवार दिनांक 13 मे रोजी राहुरी शहरातील भागीरथीबाई शाळा, विद्यामंदिर शाळा, नूतन मराठी शाळा, प्रगती शाळा आदी ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानक भरारी पथकाला विद्यामंदिर शाळेत जवळ असलेल्या स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांच्या बंगल्यात कुणीतरी मतदारांना पैशाचा आमिष दाखवून पैसे वाटप करत असल्याची खबर लागताच या ठिकाणी भरारी पथकाने जाऊन छापा मारला असता काही तरुण त्या ठिकाणी वरून पसार झाल्याचं भरारी पथकाला अधिकारी खळेकर यांनी पत्रकारांना सांगितले। राहुरीच्या तहसीलदारांना माहिती मिळाली की या ठिकाणी मतदारांच्या चिठ्ठ्या घेऊन पैसे वाटप होत असल्याने घटनेच्या ठिकाणी आला असता काही तरुण गर्दी करत मतदारांकडून चिठ्ठ्या घेत होते। आम्हाला पाहून ते पळून सदर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराव मोरे व तहसीलदार यांना दिले असता त्यांनी या ठिकाणी थांबून कारवाई करण्याचे सांगितले होते। बंगल्याची झाडाझडती घेतली असता कुठल्याही प्रकारचे संशयास्पद साहित्य आढळून आलं नाही। तसेच सदर घटनेचा शासकीय पंचासमोर पंचनामा करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले। तहसीलदार यांचा फोन आला होता की अशा ठिकाणी तुम्ही जा, मी FST पथक म्हणून काम करतोय। तर मी या घटनास्थळी पोहोचलो तर इथं जवळ मंडप होता आणि गर्दी होती। त्या अनुषंगाने माझ्यासोबत PSI आशिफ शेख हे होते। तर मतदारांच्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी वाटतंय त्याची गर्दी असं सांगण्यात आलं, पण ते तिथून घाईघाईने सगळे निघून गेले। तर पैसे वाटपाची तक्रार असल्यामुळं मी याच्या संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री मोरे साहेब आणि तहसीलदार यांना कळवलं। तर त्यांनी तिथं मला इथं थांबून राहायचं सांगितलं आणि मी लेखी रिपोर्ट केला की बिल्डिंग मोठी असल्यामुळं या ठिकाणी जास्त पोलीस फोर्सची वगैरे चौकशीची गरज आहे आणि आम्हाला वैयक्तिक तसं आतमध्ये बिल्डिंगमध्ये जाऊन चौकशी करण्याचा कुठलाही अधिकार नाही। मग त्याच्याप्रमाणे ते या ठिकाणी पोलीस याच्या समक्ष आले, शासकीय पंच घेऊन, आणि संपूर्ण बिल्डिंगची या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली पोलीस डिपार्टमेंट शासकीय पंचासमोर। परंतु बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं संशयास्पद आक्षेप असं कुठल्याही प्रकारची रोख रक्कम आढळून आलेली नाही। तुमचा तपास पूर्ण झाला आता पुढील तपास त्यांच्याकडे, आमचा या पंचासमक्ष जो काही तपास आहे तो इथपर्यंत पूर्ण झाला आहे। पुढे आता तुम्हाला मतदानाचं काही साहित्य वगैरे काही सापडलं का? नोटा, पैसे? नाही, पैसे असले काही सापडले नाही, नोटा वगैरे नाही सापडले। दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदान प्रक्रिया होत असताना तसेच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना सत्ताधाऱ्यांकडून खोडसाळपणाचा प्रकार होत आहे। भारतीय जनता पक्षाकडून रडीचा डाव खेळला जात आहे। भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये पैसे वाटताना व्हिडिओ व्हायरल झाला। आमच्याकडेही काही व्हिडिओ आले आहेत। काही मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण मतदारांना झाली आहे, तर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कशा प्रकारे त्रास दिला गेला हे प्रत्येक वेळोवेळी येत आहे। अत्यंत चांगली राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या सूर्य रामदास पाटील धुमाळ यांच्या नातू मंदार धुमाळ यांच्या बंगल्यावर हा निंदनीय प्रकार करण्यात आला। समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकल्याने हे कृत्य केले असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले। आजच निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि खरं या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये असे कित्येक व्हिडिओ आज दिवसभरात आम्ही बघितले की काल रात्रीपासून बघतोय की भारतीय जनता पक्षातर्फे रडीचा कुठेतरी डाव खेळला जातो। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाणची चर्चा सर्व मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये चालू होती। काल एका गाडीमध्ये देखील कॅश सापडली आणि आमच्याकडे देखील काही व्हिडिओ असे आलेत की भाजपचे कार्यकर्ते, काही माजी नगरसेवक असतील, प्रतिष्ठित पुढारी असतील, अक्षरशः दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप करत होते। अक्षरशः ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती। त्याचा प्रत्यय आम्हा सर्वांना कालपासून येतो की खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा खूप ठिकाणावरून या मतदारसंघामध्ये येत होती। परंतु मात्र तरी देखील शासकीय यंत्रणा हाताशी धरून कसं विरोधकांना दाबायचा प्रयत्न आम्ही वारंवार सातत्यानं सांगतोय की भाजपकडनं होतोय, त्याचा प्रत्यंतर आज या ठिकाणी आलं। खरं निवडणुकीच्या शेवटी एक पैसे वाटपाची काहीतरी तक्रार येऊन अक्षरशः 5-6 तास या
खरं अत्यंत या तालुक्याची एक मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या धुमाळ कुटुंबियांना ज्या पद्धतीने खरं वेठीस धरण्यात आलं, 5-6 तास पोलीस बंदोबस्त घराबाहेर असेल आणि खरं कुठेतरी हे निवडणुकीमध्ये रडीचा डाव खेळण्याची कायम भाजपची सवय आहे. आणि आज स्वतः मात्र मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे पैसे वाटप करायचे आणि दुसऱ्यावरती आरोप करायचे. म्हणजे हे गेल्या 5 वर्षात हे यांचं केंद्रामध्ये राज्यामध्ये हेच चालू आहे. हेच आम्ही वारंवार जनतेला सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि याचा प्रत्यंतर निश्चितपणे आज इथं राहुरीकरण आलेलं आहे. इथं मंदार धुमाळ यांचे आजोबा स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांना एक मोठी राजकीय पार्श्वभूमी या राहुरी तालुक्यामध्ये आहे. एक आदराचं स्थान या राहुरी तालुक्यामध्ये नाव त्यांचं घेतलं तर आज त्याच कुटुंबावरती अशी वेळ भाजपने त्या ठिकाणी आणली, हे मोठं दुर्दैव आहे. बरं, ते स्वतः इतके मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाणी जिल्ह्यामध्ये झाल्याच्या चर्चा असताना, त्याचे व्हिडिओ असताना, स्वतः उमेदवारांनी आज काही गैरकृत्य त्यांची स्वतः पकडली असताना मात्र त्यांनीच इथं आरोप करायचे, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. कशा पद्धतीनं लोकशाही देशातली संकटामध्ये याचं एक छोटंसं उदाहरण खरं आहे. म्हणजे आपणच त्या ठिकाणी गैरकृत्य करायचे आणि दुसऱ्याला मात्र आपल्या पोलीस यंत्रणा असतील किंवा शासकीय यंत्रणामार्फत त्या ठिकाणी वेठीत धरायचा प्रयत्न करायचा, याचं हे मोठं उदाहरण त्या ठिकाणी आहे. पण ठीक आहे, मला माझ्या माहितीप्रमाणे मी देखील मगाशी इथं आता आमच्या सहकाऱ्यांवरती वेळ आली म्हटलं मी देखील येऊन थोडं बाहेरच्या इथं थांबलो होतो आणि कळालं की काय इथंच काय सापडलेलं नाही आहे. आणि म्हणून खरं मोठी शोकांतिका आहे की शासकीय यंत्रणा हाताशी धरून विरोधकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न भाजपकडून आता हे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होतोय. काल सायंकाळी 5 वाजेदरम्यान धुमाळ यांच्या बंगल्यावर भरारी पथकाने व पोलिसांनी छापा मारला होता. सायंकाळी 5 ते रात्री 1 वाजेपर्यंत या ठिकाणी झाडाझडती सुरू होती. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आर्थिक देवाणघेवाण न झाल्याचं निष्पन्न झाले. यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची दुर्दैवी वेळ आली होती. या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण होत होती, तर मग अधिकाऱ्यांना चुकीची माहिती मिळाली की काय? रक्कम मिळाली तर अधिकाऱ्यांनी उपस्थित माध्यमांना चुकीची माहिती दिली की काय, हाही खरा सवाल उपस्थित केला जात होता. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.